या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। अपंग जनता दलच्या वतीने वरुड तहसील कार्यालयासमोर दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्या घेऊन दिव्यांग बांधव धरणे आंदोलन करीत आहे। आज वरुड तहसील कार्यालयावर अपंग जनता दलच्या वतीने एक उपोषणाचा पवित्रा घेतला। अपंग जनता दलच्या पदाधिकारी आणि हे बांधव आपल्या सोबत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ। नेमकं राजेंद्र काय विषय आहेत? आमचे म्हणजे आज 25/9/2024ला एक दिवसीय तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचे ठरवले ते आम्ही करत आहे। आमच्या अपंग लोकांच्या बऱ्याचशा अशा मागण्या आहे की ज्या म्हणजे अंत्योदय कार्ड बऱ्याचशा अपंगांचे बनले नाही, त्यांना सर्वांना अंत्योदय राशन कार्ड बनवून देण्यात यावे। तसेच घरकुल आणि घरकुलमध्ये कसं कोणा अपंगांपाशी जागा नाही आहे त्यांना जागा उपलब्ध करून देण्यात यावी। अपंगाचं म्हणजे सगळ्यांनाच घरकुल मिळत आहे, पण कोणाकोणाचा विषय असा आहे की त्यांच्यापाशी जागा नाही आहे। तसंच आणि घर टॅक्समध्ये 50% सवलत देण्यात आली आहे त्यांना, व त्याचप्रमाणे नळ बिलामध्ये सुद्धा त्यांना 50% सवलत देण्यात यावी। आज वरुड तहसील कार्यालयावर दिव्यांग बांधव जमलेले आहेत, त्यांच्या काही विविध मागण्या आहेत, त्या मागण्याची दखल प्रशासन घेतील काही सुद्धा पाहण्याची गरज आहे। अपंग दल कांत्रीच्या वतीने आज इथे धरणे आंदोलन सुरू आहेत। आपल्यासोबत काही दिव्यांग बांधव आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ। काय सांगू शकाल तुम्ही? मेरा नाम अरुणा यादव है। मैं बस यही कहना चाहती हूँ कि जिनकी पगार कम है अपंगों की, उनकी पगार बढ़ाना चाहिए, क्योंकि महंगाई इतनी ज़्यादा हो रही है कि 1500 रुपये में कुछ भी नहीं होता है। और रहा सवाल घरकुल का, तो घरकुल उन लोगों को मिल रहे हैं जिनके पास ज़मीन है, लेकिन अपंग लोगों के पास ना ज़मीन है तो वो घरकुल कहाँ से लेंगे। आपल्यासोबत दिव्यांग बांधव आहे, सौदागर बांधव आहे, त्यांना बोलता येत नाही, परंतु ते इशाऱ्याने प्रशासनाला आपली मागणी सांगत आहे। ते जाणून घेऊ त्यांच्याकडून की नेमकी ते आपली मागणी सांगत आहेत काय। खरंच डोळ्यात पाणी येणारी एक आजची परिस्थिती आहे। आज दिव्यांग बांधवांना खूप काही त्यांच्या अडचणी आहेत, त्यांना खूप काही पाहिजे नाही, त्यांना ज्यांच्या मूलभूत ज्या गरजा आहेत त्याच प्रशासनाने द्यावी अशी त्यांची विनंती आहे। आपल्यासोबत खूप सारे दिव्यांग बांधव आहेत, परंतु त्यांना काही व्यक्तींना बोलता येत नाही, त्यामुळे ते आपल्या खुन्याच्याद्वारे प्रशासनाला जागा करण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यांची खरोखर जाणेल का हे सुद्धा पाहण्याची गरज आहे। सोबतच लोकप्रतिनिधी यांनी सुद्धा या दिव्यांग बांधव दखल घेतील का हे सुद्धा पाहण्याची गरज आहे। आपल्यासोबत राजेंद्र भाऊ आहेत, तुम्ही सुद्धा दिव्यांग आहेत, काय सांगू शकाल? मी दिव्यांग आहे, कम से कम दिव्यांग लोकांसाठी 2012मध्ये GR निघाला आहे आणि प्रशासन 12पासून कोणच दखल घेतली नाही। मग आम्ही 14-15ला मोर्चे आंदोलन केले, पंचायत समिती, नगरपालिका 3% आणि शासन प्रशासन हे पण वाटत नव्हते। तर 2015पासून आम्ही मोर्चे आंदोलन चालू केले, तेव्हा ग्रामपंचायत, नगरपालिका यांनी 3% निधी चालू केला। नंतर अजून GR आला 5%चा 2017ला अजून पण पुन्हा डबल मोर्चे काढले, तर 17-18पासून पुन्हा त्यांनी 5% GR चालू केला। आणि 2018मध्ये जेव्हा आम्ही दिल्लीला गेलो, 2018पर्यंत सगळ्या अपंग निराधारांचं पेन्शन 600 रुपये होतं। 2018ची आमची दिल्लीला दखल घेऊन 2019पासून सगळ्या निराधार अपंगांचं 1000 रुपये मानधन झालं आणि त्याच्यानंतर आता मागच्या दिवाळीपासून 1500 रुपये झालं। आपल्यासोबत दिव्यांग बांधव आहे, त्यांना बोलता येत नाही, परंतु त्यांना प्रशासनाला आपली मागणी पाठवायची आहे। ती इशाऱ्याच्याद्वारे ते मागणी आज आपले मांडत आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ। काय सांगू शकाल?
आजची जी बातमी आहे ही सुन्न करणारी बातमी आहे. आतापर्यंत आम्ही खूप मोठ्या बातम्या घेतल्या, परंतु आजच्या बातमीत आमच्या डोळ्यातसुद्धा पाणी आलं आहे. प्रशासन या दिव्यांग बांधवांची मागणी काय नाही, यांची खूप मोठी मागणी नाही आहे, यांची छोटीशी मागणी आहे. प्रशासनाने ही मागणी पूर्ण करावी, याकरता आज यांना तहसीलसमोर धरणे आंदोलन करावं लागत आहेत. ही शोकांतिका. आपल्यासोबत ॲडव्होकेट आशिष वानखडे सर आहे. काय सांगू शकाल सर तुम्ही? आम्ही रयत क्रांती संघटनेने याआधीसुद्धा आम्ही एक निवेदन दिलेलं आहे की दिव्यांग बांधवांना 1500 रुपये जे दिले जाते ते तुटपुंजी रक्कम आहे. कारण एक सामान्य माणसाला 1500 रुपये दिले ठीक आहे, पण एक दिव्यांगांना सुद्धा त्याच लाईनमध्ये तुम्ही पकडत आहे. म्हणजे त्यांना वेगळी कॅटेगरी देऊन तुम्ही त्यांना सन्मानित रक्कम 3000 रुपये तरी कमीत कमी देण्यात यावी. यानंतर जे नगरपालिका ग्रामपंचायतमध्ये जो निधी दिला जातो तो अजूनपर्यंत वाटप झालेला नाही. त्यांना त्यासाठी सुद्धा सचिव लोक पैसे मागतात. यावर प्रशासनानं व्यवस्थित लक्ष देऊन त्या लोकांवर कारवाई करण्यात यावी जे पैसे मागतात त्यांना. घरकुलाचं जे आहे, अपंगांचं घरकुलाचे एक प्रलंबित राहिलेलं आहे ते प्रश्न, तर ते भरपूर लोक असे आहे का अजूनही ते अपंग दिव्यांग लोक जे आहे त्यांना घरकुल अजून मिळालं नाही आहे. तर त्यांना सरसकट मला वाटते यादीत सरसकट मंजूर करण्यात यावी. आणि महत्त्वाचा विषय आहे की काही सुशिक्षित दिव्यांग लोक आहेत, त्यांना शासनामध्ये त्यांची भागीदारी असावी. यासाठी जे शासनाने जागा काढलेल्या आहे त्या त्वरित भरण्यात याव्या, जेणेकरून दिव्यांग बांधवांना नोकरीमध्ये लवकर संधी मिळून त्यांना या वयामध्ये नोकरी मिळेल. खरंच आजची जी न्यूज आहे ही खरोखर आम्हाला सुद्धा सुन्न करणारी न्यूज आहेत. आज दिव्यांग बांधवांना आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरावं लागते, ही शोकांतिका आहेत. प्रशासन या दिव्यांग बांधवांच्या आंदोलनाची दखल घेतली काय सुद्धा पाहण्याची गरज आहे. पाहत राहा. कॅमेरामॅन निकू बावनेसह प्रवीण सरपंच, चुळामणी न्यूज पोर्टल.